धोरणात्मक पाठबळ असूनही भारताला तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यात अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी ओळखा आणि स्वदेशी नवोन्मेष. आता बऱ्याच पोरांना मराठी मीडियम असलं तरी नवोन्मेष कशाला म्हणतात तेच माहित नसतं. इनोव्हेशन. ओके. सो स्वदेशी नवोन्मेष मजबूत करण्यासाठी उपाय सुचवा. सो सिंपल प्रश्न आहे की टेक्नॉलॉजीचं स्वदेशी आपल्याला किंवा टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता का नाहीये, असं काय कारण आहेत की ज्याच्यामुळे अजूनही आपण डिपेंडंट आहोत. एक एक्झाम्पल सांगतो, मग तुम्ही उत्तर लिहायला चालू करा. आपण जगात प्रत्येक वर्षी दरवर्षी जे एक यादी निघते की जगात कुठले कुठले देश सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र काय करतात, आयात करतात. तर भारत हा त्या यादीमध्ये दरवर्षी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असतो, टॉप 3 मध्ये. सिफ्री नावाची जी लिस्ट आहे, ठीक आहे. सो त्या लिस्टमध्ये टॉप 3 आर्म्स इम्पोर्ट किंवा शस्त्रास्त्र आयात करणाऱ्या देशांमध्ये दरवर्षी भारताचा क्रमांक असतो. सो असं का होतंय? ठीक आहे. सो तुम्हाला प्रश्न काय आहे, भारताला तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता साध्य करण्यात अनेक अडचणी येत आहेत, त्या अडचणी सांगा आणि उपाय सुचवा. ठीक आहे. सो लोकस आहे प्रश्नाचा. सेल्फ किंवा सेल्फ डिपेंडंट आत्मनिर्भर बनण्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत आणि सोल्युशन्स काय आहेत. चलो स्टार्ट रायटिंग. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. इथे तर तुम्हाला टेक्नॉलॉजीचं काय लिहायचं पण नाहीये. ठीक आहे. सोपा आहे प्रश्न. ओके. याच्यात काही तुम्हाला ना टेक्नॉलॉजी बद्दल कुठलं काय लिहायचं आहे, लिहिलं तर चांगलंच आहे, पण नाही लिहिलं तरी चांगले मार्क मिळू शकतात. सो प्रश्न समजून घ्या की पहिलाच शब्द काय आहे, धोरणात्मक पाठबळ असून सुद्धा. मग पहिल्यांदा इंट्रो मध्ये लिहायचं आहे की गव्हर्नमेंट कशा पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये किंवा 12 वर्षामध्ये गव्हर्नमेंट नेमकं काय करतंय टेक्नॉलॉजी आणण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी गव्हर्नमेंटने अनेक योजना चालू केल्यात. पहिल्यांदा त्याची नावं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. सो लिहून घ्या कोणकोणते आहेत ते. पहिलं तर आत्मनिर्भर भारत योजना आहे. मेक इन इंडिया नावाची स्कीम चालू केली आहे गव्हर्नमेंटने. तुम्हाला नाव तर ऐकलंच असेल, नाम तो सुना ही होगा. हाँ, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया. येस. सो याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट काय करत आहे, नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन नवीन स्टार्टअप्सला हे करत आहे, प्रोत्साहन देत आहे. येस. सेमीकंडक्टर मिशन, बायोफार्मा मिशन. सो नवीन नवीन प्रकारचे मिशन्स गव्हर्नमेंटनी चालू केलेले आहेत. बजेट मधलं जे काही हे होतं टेक्नॉलॉजी सेक्टरला, जे काही बजेटचं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान होतं ते वाढवलंय गव्हर्नमेंटनी. ठीक आहे. सो एवढं सगळं असून सुद्धा आणखी एक राहिलं स्किल इंडिया मिशन, ते पण फार महत्वाचं आहे. बायो, हा येस येस, हे पण तुम्ही लिहू शकता. बायोफ्युएल पॉलिसी आली आहे गव्हर्नमेंटची किंवा इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आलेली आहे. ठीक आहे. सो एवढं सगळं असून सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये आपण काय आहोत, अजून सुद्धा म्हणावं तसं आत्मनिर्भर नाहीये. सो त्याची कारणं काय आहेत किंवा अडचणी काय आहेत. सगळ्यात पहिलं अजून सुद्धा आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे गुंतवणूक. पैसा लागतो टेक्नॉलॉजीच्या सेक्टरमध्ये, पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणात लागतो आणि रिस्क खूप जास्त असते. ओके. सो भारतामध्ये R&D किंवा ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो, तर त्याच्यामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे. आज सुद्धा भारताची इन्व्हेस्टमेंट ही 1% पेक्षा सुद्धा कमी आहे. आपला जो GDP आहे देशाचा त्याच्या 1% पेक्षा जास्त, टू बी स्पेसिफिक 0.7%, फक्त एवढंच आपण इन्व्हेस्ट करतो आहोत रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये, जे की खूप कमी आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. अमेरिका प्रचंड मोठ्या प्रमाणात, चीन तर त्यांच्या जीडीपीच्या साधारण 3% ते 5%, आता हा आकडा चेंज होत राहतो, पण एक एव्हरेज सांगायचं झाला तर चीनचा इन्व्हेस्टमेंट जे आहे R&D सेक्टरमध्ये ती खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू इंडिया. सो सगळ्यात पहिलं रिझन हेच आहे की इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक ज्याला आपण शब्द वापरतो. मग का नाही गुंतवणूक आहे, तर भारतातले जे प्रायव्हेट सेक्टर आहे ते मुळात लक्षात घ्या की त्यांना कमी रिस्क आणि हाय प्रॉफिट अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. IPL. ओके. कारण तिथे तुम्हाला काय मिळणार आहे, शुअर शॉर्ट रिटर्न्स मिळणार आहेत. असं कधी होईल का की लोक IPL बघायला आले नाहीत इंडियामधले?
असं शक्यच नाहीये. पण या उलट जर समजा जसं इलॉन मस्क असेल किंवा जेफ बेझोस, आता तुम्हाला माहिती आहे की हे लोक किती प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करतात. बिलियन्स ऑफ डॉलर्स इलॉन मस्कनी गुंतवलेले आहेत 2 प्रोजेक्ट मध्ये. एक त्याचा स्पेसएक्स आणि दुसरा आहे स्टारलिंक नावाची कंपनी. आता त्यांनी स्टारलिंक प्रोजेक्ट आहे स्पेसएक्सचा, त्याच्यात करोडोची गुंतवणूक केली आहे. आणि दुसरं टेस्ला, ऐकलंय टेस्ला? ओके, दोन्ही प्रोजेक्ट मध्ये त्याला सुरुवातीला लगेच रिटर्न नाही मिळत ऑब्व्हियसली, पण नंतर हळूहळू त्याचे रिटर्न्स खूप जास्त असतात. आता त्याने ऑलरेडी डिक्लेअर केलंय, जेफ बेझोसने पण सांगितलंय की आम्ही काय करणार आहोत, मून टुरिझम चालू करणार आहोत. ओके, सो टेक्नॉलॉजी मध्ये गुंतवणूक खूप जास्त कमी आहे भारतात, जी वाढवणं अपेक्षित आहे. दुसरं म्हणजे इंडस्ट्री आणि अकॅडमिया. अकॅडमिया म्हणजे काय, युनिव्हर्सिटी असेल, कॉलेजेस असेल, यांच्यामध्ये लिंकेज नाहीयेत. आता तुम्ही जर इतर देशांमध्ये गेला, अमेरिका असेल किंवा जर्मनी असेल, जपान असेल, तर तिथे कॉलेजची जी मुलं असतात त्यांना कंपल्सरी इंडस्ट्रीमध्ये जाऊन 1 वर्षाची इंटर्नशिप किंवा इतर सगळे जे प्रोजेक्ट्स वगैरे असतात ते करणं, स्वतः जाऊन कंपनीमध्ये रिसर्च करणं, या सगळ्या गोष्टी तिथे असतात. भारतामध्ये दुर्दैवाने एकतर ते नाहीच आहे किंवा असलं तरी फार कमी प्रमाणात. बऱ्याचदा तर इंडस्ट्रीला पण हे पोरं कॉलेजचे नको असतात आणि कॉलेजच्या पोरांना पण इंटरेस्ट नसतो जाण्यामध्ये. सगळेजण फक्त करिअरच्या दृष्टीने कॉलेजकडे बघतात. विशेषतः जे इंजिनिअरिंग, तुमच्यापैकी किती लोक इंजिनिअरिंग करणारे आहेत किंवा केलंय ज्यांनी इंजिनिअरिंग, हात वर करा. तुम्ही किती वेळा इंडस्ट्रियल व्हिजिटला गेला होता? आणि खरंच ती इंडस्ट्रियल व्हिजिट होती का ट्रिप होती? हा, एक्झॅक्टली. सो हेच प्रॉब्लेम आहे, जिथे शिकायला फार मिळत नाही. आमची इंडस्ट्रियल व्हिजिटच गोव्याला गेली होती. ओके, सो दॅट इज द इश्यू की इंडस्ट्री आणि अकॅडमिया यांच्यातली जी लिंक असायला हवी, जिथून नवीन नवीन मुलांना शिक्षण मिळेल किंवा रिसर्च करता येईल, रिसर्च करण्याच्या संधी मिळतील आणि नंतर हीच मुलं पुढे सायंटिस्ट बनतील. तर हा स्कोप भारतात फार जास्त नाहीये. तिसरं म्हणजे डिपेंडन्स ऑन इम्पोर्ट्स. प्रत्येक गोष्ट आपण काय करतोय, आयात करण्यावर भर देतोय, न की ते स्वतः शोधण्यावर. याच्या एक्झॅक्टली उलट अप्रोच आहे जपान किंवा चायनाचा. जॅपनीज लोक स्पेशली जे हाय एंड टेक्नॉलॉजीज असतात ते कधीच इम्पोर्ट करत नाहीत. ते रॉ मटेरियल इम्पोर्ट करतात आणि मग जे काही टेक्नॉलॉजिकल फायनल आउटपुट असेल तर ते स्वतःहून डेव्हलप करतात. पण या उलट भारतात मात्र इम्पोर्ट करण्यावर जास्त भर दिला जातोय. जसं की सेमी कंडक्टर असेल, आता इमॅजिन करा की एक सेमीकंडक्टर लॅब उभी करायची असेल तर खूप जास्त खर्च असतो. किमान तुम्हाला 5 ते 10 करोड रुपये लागतात एका सेमीकंडक्टर लॅबसाठी. पण मग दुर्दैवाने भारतामध्ये सेमीकंडक्टर लॅब्सची संख्या खूपच कमी आहे. आणि कुठलंही डिव्हाइस असू द्या, इलेक्ट्रॉनिक्सचं कुठलंही डिव्हाइस असेल, तुमच्या मोबाईल पासून लॅपटॉप, गाड्या, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन, फ्रीज, होम अप्लायन्सेस, फॅक्टरी मधले सगळे अप्लायन्सेस, या सगळ्यांमध्ये सेमीकंडक्टर असतात. पण दुर्दैवाने आपण ते सगळं काय करतोय, इम्पोर्ट करतोय. त्याच्यामुळेच गव्हर्नमेंटनी कुठलं मिशन लॉन्च केलंय, सेमीकंडक्टर मिशन. तर त्याचा उद्देशच हा आहे की भारतामध्ये सेमीकंडक्टरचं प्रोडक्शन वाढवायचं आहे. तसंच डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स असेल, रडार सिस्टम, कम्युनिकेशन सिस्टम, हे सगळं, सॅटेलाइट फोन्स, हे सगळ्या गोष्टी आपण काय करतोय, इम्पोर्ट करतोय, जबकि त्या आपण स्वतःहून बनवणं अपेक्षित आहे. स्किल गॅप, अगेन भारतातल्या पोरांकडे स्किल्स त्यांना, आता आय वोंट ब्लेम स्टुडंट्स हिअर, स्टुडंटची चूक नाहीये. आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे तीच मुळात काय आहे, रोट लर्निंग वर आधारित आहे. रोट लर्निंग कळतंय की दिवसभर पेपरच्या आदल्या रात्री रात्रभर घोकायचं, पेपरमध्ये जाऊन ओकायचं. ओके, एवढीच आपली एज्युकेशन सिस्टम आहे. कुठल्याही प्रकारे इनोव्हेशन किंवा नवीन नवीन प्रयोग करणं, ठीक आहे, किंवा फ्लेक्झिबल एज्युकेशन सिस्टम नाहीये दुर्दैवानी. रोट लर्निंग आहे, त्यामुळे सुद्धा स्किल्स मध्ये खूप जास्त मिसमॅच आहे. इंडस्ट्री, आता सिंपल एक्झाम्पल देतो, इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये अजून सुद्धा सी प्लस प्लस किंवा जे जुन्या जमान्यातले, बाबा आजमच्या जमान्यातले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस होते तेच शिकवलं जात आहे, जबकि टेक्नॉलॉजी पूर्णपणे बदललेली आहे. ओके, सो प्लीज अंडरस्टँड दॅट की ह्या सगळ्या अपडेटेड, इंजिनिअरिंग कॉलेजचा सिलेबस किती वर्षानंतर अपडेट होत असेल, साधारण 15-20 वर्षानंतर अपडेट होतो, जबकि टेक्नॉलॉजी किती महिन्यानंतर किंवा किती वर्षानंतर अपडेट होते, दरवर्षी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. ठीक आहे,
सो या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे स्किल मध्ये खूप जास्त मिसमॅच आहे. जे वर्कफोर्स कडे स्किल आहेत आणि इंडस्ट्रीला ज्या स्किलची गरज आहे ते कुठेच मॅच होत नाहीये, त्यामुळे सुद्धा आपल्याकडे फार कमी इनोव्हेशन आहे. ठीक आहे. फ्रॅगमेंटेड इनोव्हेशन इकोसिस्टम म्हणजे काय, तर जे काही इनोव्हेशन चालू आहे ते तोडकं मोडकं आहे. प्रत्येक जण आता समजा एखादा सायंटिस्ट आहे, त्यांनी एखादा शोध लावला आणि दुसरा एखादा सायंटिस्ट आहे, समजा यांनी शोध लावलाय एखाद्या औषधाचा, त्याची गोळी जी आहे ती डोकेदुखीवरची आहे. यांनी ऑन द अदर हँड दुसरा शोध लावलाय, त्यांची गोळी जी आहे ती सर्दीवरची आहे. पण भारतामध्ये प्रॉब्लेम हा आहे की हे दोघं एकत्र येऊन नवीन एखादं औषध शोधतील असं फार जास्त होत नाही. का? कोऑर्डिनेशन नाहीये, इगो प्रॉब्लेम्स, प्रॉफिट बेस्ड, प्रत्येकाला स्वतःच्या प्रॉफिटचं पडलेलं आहे. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे काय झालंय, फ्रॅगमेंटेड इनोव्हेशन इकोसिस्टम. इनोव्हेशनला मराठी शब्द काय, नवोन्मेष. ओके, सो शब्द लक्षात ठेवा. पुढचं आहे आयपीआर. आयपीआर म्हणजे काय, बौद्धिक संपदा हक्क. बऱ्याचदा असं होतं की जर एखाद्या व्यक्तीने शोध लावला तर त्याला माहीतच नसतं की हे पेटंट कसं करायचंय, तोपर्यंत दुसरं कोणीतरी वेस्टर्न कंट्री मधल्या व्यक्तीने जर पेटंट करून ठेवलं तर मग आपल्याला अवघड होत आहे. सो आयपीआर इश्यूज. सोपं उदाहरण देतो. जखम झाल्यावर आपण काय लावतो, घरगुती मेडिसिन काय असतं, हळद लावतो. आता हे तुम्हाला नवीन माहिती आहे का, हजारो वर्षापासून भारतामध्ये हीच परंपरा आहे की जर जखम झाली तर हळद लावायची, कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल हे असतात. एवढी वर्ष ही प्रथा परंपरा चालू असून सुद्धा भारतीय लोकांनी या गोष्टीचं पेटंट घेतलं नाही. मग अमेरिकेतली एक कंपनी पुढे आली आणि त्यांनी पेटंट घेतलं की हळदीचा वापर करून त्यांनी एक हे बनवली क्रीम, आणि मग त्यांनी त्याचा पेटंट घेण्याचा प्रयत्न केला की आमची क्रीम नवीन आहे, नवीन शोध लावलाय आम्ही, आणि जखम झाल्यावर ही क्रीम लावल्यावर मग आम्हाला पेटंट मिळालं पाहिजे. मग फायनली भारताला जागतिक लेवलला संघर्ष करावा लागला की तुम्ही जे सांगताय ते आमच्याकडे हजारो वर्षापासून वापरताय. मग त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही का नाही पेटंट केलं आतापर्यंत? सो फायनली भांडून भांडून ते पेटंट आपल्याला काय करता आलं, माघारी मिळवता आलं. पण हे एक उदाहरण सांगितलं. बासमती तांदूळ असे कितीतरी पेटंट आहेत जे आपण मिळवले नाहीत, किंवा ज्याला आपण लॅक ऑफ किंवा कॅज्युअल ॲटिट्यूड म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा काय होत आहे तर आपल्याला आयपीआर इश्यूज खूप जास्त आहेत, त्यामुळे सुद्धा भारतामध्ये इनोव्हेशन फार कमी होत आहे. आणि पुढचं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, रिस्क अवर्स प्रायव्हेट सेक्टर. आपलं प्रायव्हेट सेक्टर रिस्क घेण्यासाठी तयार नाहीये. मुळात तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणं हे खूप रिस्की असतं. लागली तर लॉटरी, चले तो चांद तक नाही तो, पण हे पेपर मध्ये लिहू नका, समजून घेण्यासाठी सांगतोय. ठीक आहे. सो प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्क असते. बरं, जे काही आपल्याला माघारी मिळणारे रिटर्न्स, ज्याला आपण म्हणतो रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट, ते लगेच मिळतात का? ऑब्विसली त्याला खूप जास्त काळ जावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला माघारी किंवा गुंतवणुकीवर जो परतावा म्हणतो मराठीत, तो मिळायला सुरुवात होते. परंतु आपलं जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांना लो रिस्क आणि हाय रिटर्न, ते पण लगेच अभी चाहिए, असा ऍटिट्यूड असल्यामुळे भारतामध्ये इनोव्हेशन फार दिसत नाही. क्लिअर विथ दिस? पण एवढं सगळं फक्त निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हच लिहिलं तर मग मार्क पण निगेटिव्हच भेटतील. सो आपल्याला काही प्रमाणात तरी पॉझिटिव्ह लिहिणं अपेक्षित आहे, की असं नाहीये की सगळंच खराब चालू आहे. काही क्षेत्रांमध्ये हळूहळू भारत प्रचंड वेगाने प्रगती करतोय, ते सुद्धा तुम्ही लिहू शकताय. सो कुठले कुठले क्षेत्र आहेत जिथे भारत खरंच खूप चांगलं करतोय. अडचणी आहेत, समस्या आहेत, नो डाऊट इन दॅट, पण याचा अर्थ असा नाही की सगळंच खराब चालू आहे. मागच्या 10 वर्षात अनेक क्षेत्रांमध्ये भारताने मुसंडी मारलेली. एक्झाम्पल्स, स्पेस टेक्नॉलॉजी, व्हेरी गुड. नवनवीन स्टार्टअप्स येत आहेत स्पेस सेक्टर मध्ये. फिन टेक्नॉलॉजी, फिनान्शियल टेक्नॉलॉजी, व्हेरी गुड. पैसा जिथे जिथे आहे तिथे भारतीय लोक चांगलं काम करतात. तिसरं, डिफेन्स. येस, हळूहळू भारत काय करतोय, डिफेन्स सेक्टर मध्ये सुद्धा हळूहळू सही पण प्रगती करतोय, आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतोय आणि बनतोय सुद्धा. ड्रोन्स असतील किंवा अंडर वॉटर व्हेकल्स असतील, पाण्याच्या आतले ड्रोन्स, किंवा वेगवेगळ्या मिसाईल्स असतील, डीआरडीओ नवीन नवीन मिसाईल्स बनवतोय.
नॅनो युरिया किंवा ॲग्रो टेक्नॉलॉजी, कृषी तंत्रज्ञानात सुद्धा भारत चांगलं काम करतोय. आणि सगळ्यात खतरनाक भारत करतोय ते म्हणजे फार्मास्युटिकल्स. ठीक आहे, हे जे औषध निर्मितीचं क्षेत्र आहे, आज भारताला जगाची फार्मसी म्हटलं जात आहे, फार्मसी ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, सो असं सगळंच खराब आहे असं समजू नका. ओके, सो हे तुम्ही लिहू शकताय. मग हे लिहिल्यानंतर पुढे लिहायचं की आणखी काय चांगलं करू शकतोय. सजेस्ट मेजर म्हटलं उपाय सुचवा. सो आणखी चांगलं करण्यासाठी काय काय उपाय आहेत. प्रॉब्लेम्स कळालेत तुम्हाला, अडचणी समजल्यात, अडचणींनाच रिव्हर्स करायचं म्हणजे तुम्हाला आपोआप उपाय मिळतील. पहिली अडचण काय सांगितली मी तुम्हाला, गुंतवणूक कमी आहे. मग काय केलं पाहिजे, गुंतवणूक वाढवा. मग गुंतवणूक कशी वाढवता येईल, इथे लक्षात ठेवा, PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स. ठीक आहे, मोठे नाही काय, येस नवीन, येस येस शांती बिल तुम्ही लिहू शकताय. आणखी तुम्ही हे पण लिहू शकताय की आता गव्हर्नमेंट हळूहळू काय करताय, नजिंग म्हणतात त्याला, की प्रोत्साहन देणं, की तुम्ही भाई तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागं थांबतो. ठीक आहे, आणि रिस्क शेअरिंग पण म्हणतात याला, की जर समजा प्रायव्हेट सेक्टर काही प्रमाणात गुंतवणूक करत आहे तर त्यातले काही जे रिस्क आहे, जोखीम जे आहे, ती गव्हर्नमेंट म्हणतं की आम्ही घेतो, जर तुमचं नुकसान झालं तर आम्ही भरपाई देऊ. कळतंय. सो हळूहळू प्रायव्हेट सेक्टर सुद्धा पुढे येत आहे. सो इन्व्हेस्टमेंट वाढवणं आणि त्याच्यासाठी PPP, तिथे शांती बिलचं उदाहरण देऊ शकता तुम्ही. अजून स्किल वाढवा. ठीक आहे, इंडस्ट्री आणि अकॅडमिया यांची जी लिंक मिसिंग आहे तर ते लिंक करा. डिपेंडन्स आहे जो इम्पोर्ट्स वरचा तो कमी करा. भारतामध्ये तुम्ही प्लांट चालू करा. व्हेरी गुड. MSME सेक्टर मध्ये तुम्ही काय करू शकताय, सेज आणि MSME. सेज ऐकलाय, व्हॉट इज सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन. सो त्याच्यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी बेस्ड प्लांट टाकू शकताय. येस, ONOR, व्हेरी गुड. वन नेशन वन रजिस्ट्रेशन. रिसर्च पेपरला त्यांनी काय केलं, आता स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतीय शास्त्रज्ञांना चांगलं तुम्ही रेड कार्पेट, जसं अमेरिका काय करताय, जगातला कुठलाही शास्त्रज्ञ जर अमेरिकेत आला तर त्याला खूप चांगली ट्रीटमेंट दिली जाते. सो ते भारताने करणं अपेक्षित आहे. ब्रेन ड्रेन ऐकलंय तुम्ही, ब्रेन ड्रेन म्हणजे काय, भारतातले शास्त्रज्ञ किंवा जे उच्च शिक्षित तरुण आहेत, इंजिनियर्स वगैरे, AI डेव्हलपर्स, हे भारतात शिक्षण घेतात IIT IIM मध्ये, आणि मग ते अमेरिकेत जातात आणि तिकडे सेटल होतात. सो तुम्ही आता काय करणं गरजेचं आहे, ब्रेन गेन. सो ब्रेन ड्रेनच्या ऐवजी ब्रेन गेन करणं आवश्यक आहे. हे सगळं तुम्ही लिहू शकता. IPR ला IPR चांगले स्ट्रॉंग करा. ठीक आहे.